सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 108 संन्यास योगाची सोपी युक्ती। श्रुती स्मृती अविज्ञाय केवलं गुरुसेवकाः ते वै संन्यासिना प्रोक्ता इतरे वेशधारिणः। श्रुती स्मृती न जाणताही वेदांताचा अभ्यास न करणारे पण केवळ गुरुसेवा करणारेही संन्यासी या संज्ञेला प्राप्त होता। पण गुरुकृपाहीन जरी वेदांती असला तरी तो केवळ वेशधारी नामधारीच समजला पाहिजे, तो बोके संन्यासीच ठरणार। गुरुकृपा म्हणजे कुंडलिनी जागृती। संन्यास योगाची किती सोपी युक्ती हा श्लोक सांगत आहे। आजच्या धामधुमीच्या काळी श्रुती स्मृती पारंगत व्हायला कोणाला फुरसत आहे? तेवढी ताकदही कोणात आहे? दीर्घायुष्य तरी किती जणांना लाभते? अशा जीवांना उद्धाराचा त्यांना पेलणारा मार्ग हा श्लोक सांगत आहे। गुरुसेवा ही केवढी महान आहे। गुरुसेवक केवळ गुरुसेवेने संन्यास योगी होऊ शकतो। उलट वेदांती केवढाही महान आचार्य असो पण जर त्याचा गुरु या संस्थेवर विश्वास नसेल, गुरु शिष्य परंपरा तो मानित नसेल, तो गुरुकृपाहीन असेल तर तो संन्यास पदापर्यंत पोहोचू शकत नाही। स्वतःला संन्यासी म्हणविणारे पण गुरुकृपेस पात्र ठरलेले नसतील तर ते वेशधारी संन्यासीच समजावेत। खरा संन्यासी व बोके संन्यासी यातला फरक सामान्य माणसाला कळत नाही व म्हणून वेशधारी संन्यासी गृहस्थी जनांना सतावतात, भेडसावतात व लुबाडतात। पण हा श्लोक खरा संन्यासी कसा ओळखावा ते स्पष्ट करीत आहे। गुरुकृपा झालेला तोच संन्यासी व त्याला दारोदार भीक मागत हिंडावे लागत नाही। गुरुकृपेने त्याला कधीही काही कमी पडत नाही। संन्यासी हा याचक नसतो, भिकारी वा भिक्षेकरी भिक्षुकही नसतो, तो दाता असतो। पूर्वी संन्यासी भिक्षा मागायला 5 घरे जात, ते संसारी जनांचे आशीर्वादाने भले करायला, स्वतःच्या पोटाची खळगी भरायला नव्हे। रामदासांसारखे समर्थ संन्यासी बसल्या जागी हजारोंना जेवण देऊन तृप्त करीत, त्यांना हाती झोळी धरण्याची आवश्यकता कशाला पडेल? पण भिक्षा मागण्याचे निमित्त करून संन्यासी लोकसंग्रह, लोकजागृती करीत सत्संगाचे लोण सामान्य जनांपर्यंत पोहोचवित, संकटांचे निर्दालन करून सुखाचे ध्वज घरोघर उभारण्यासाठी भिक्षावलंबनाचा मार्ग पत्करून संसारी जनांचे रक्षण करीत, संकटमुक्त करीत। पण आजचे संन्यासी भिक्षाच मागतात फक्त। कुंडलिनी दीक्षा देणारे गुरुकृपा पात्र नसतील तर भीक मागणारे भिकारी केवळ। वेशधारी संन्यासांना व त्यांच्या कोपाला व शापाला गुरुभक्ताने भिण्याचे काही कारण नाही। यथाशक्ती आदर करून मार्गाला लावावे। गुरुभक्ताला असे बोके संन्यासी काही अपाय करू शकणार नाही। त्याचबरोबर गृहस्थालाही 4 आश्रम प्रपंचात राहून कसे पुरे करता येतात तेही हा श्लोक दाखवून देत आहे। आपल्या पूर्वजांनी शतायुषी भव म्हणून 100 वर्षांचे टाइम टेबल करून ठेवले आहे। पहिली 25 वर्षे विद्यार्जन, मग 25 वर्षे वैवाहिक जीवन, पुत्र प्राप्तीने पितृऋण फेडणे, मग 25 वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरीच राहूनही मनाने संसारातून निवृत्त होऊन शास्त्रांच्या अध्ययन अध्यापनात काळ कंठणे व अखेरची 25 वर्षे संन्यास योग म्हणजे संकल्पांचा न्यास। घरदार न सोडताही प्रपंचात राहूनही गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने 4 आश्रम पुरे करता येतात। गुरुसेवा म्हणजे गुरुच्या देहाची सेवा नव्हे,
तर गुरु उपदेशानुसार साधना करणे ही गुरुसेवाच होय. सद्गुरुनाथ महाराज की जय.